हे मी मार्केटमधून बोंबील आणलेले आहेत, पापलेट आणलेली आहेत. पापलेट एकदम मस्तपैकी सफेद पाण्यामधली आहेत. बोंबील पण बघू शकता कसे छान छान बोंबील आहेत. आता हे मी स्वच्छ धुवून अलग अलग स्वच्छ धुवून मग नंतर ह्याच्यामध्ये काय काय टाकणार, काय काय नाही, कसे फ्राय करणार हे तुम्हाला नंतर दाखवते. हे मी आता स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. थोडासा लिंबू पिळला ह्याच्यामध्ये आणि हे वर्तमानपत्रामध्ये मी असे ठेवत आहे, म्हणजे पाणी जे असेल ते वर्तमानपत्र शोषून घेईल. तर माझ्याकडे जड वस्तू नाही आहे ठेवायला, पाटा वगैरे पाट्याखाली ठेवतात ना, तर पेपरमध्ये ठेवलं तर पेपर कसं पाणी शोषून घेतं, असं मी ठेवत आहे. आणि वजन माझ्याकडे नाही आहे काही, तर मी अशी कढई दाबून ठेवण्याचा प्रयत्न करते. मी हे सेट करून ठेवलेले आहेत, मसाला बिसाला लावून सर्व. आता रवा घेतला, थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं, मीठ टाकलं आणि ह्याच्यात मी मिक्स करून आता तळत आहे. एक पापलेट आणि एक बोंबील अशा प्रकारे मी तळून घेत आहे. हे थोडं ब्राऊन होईपर्यंत तळायचं आणि नंतर पलटी मारून घेऊ. पेपरमध्ये गुंडाळून ठेवलं, पेपरने सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे ओले बोंबीलचे. बघू शकता थोडं पण पाणी नाही आहे. आता हे हिरवं वाटण आहे, अद्रक, कोथिंबीर, लसूण आणि थोडंसं जिरं, हे मी ह्याला असं लावून घेत आहे. त्याप्रमाणे हे पापलेट आहे, पापलेट पण 4-5 पाण्याने स्वच्छ धुतलं. पापलेटला पण मी हे लावून घेते. चिरा पाडल्यात मधून, जे वाटण आतमध्ये शिरेल. हे हलके हाताने एकजीव करायचं, म्हणजे सगळं वाटण त्याला लावू शकतो. नंतर मी घालत आहे मालवणी मसाला. आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं. हळद, धणे जिरे पूड, जमल्यास आपण गरम मसाला पण टाकू